हाय फ्रेंड्स, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे की भाड्याने रिक्षा घेऊन चालवणे परवडते का आजच्या कंडिशनला। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला एक छोटासा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला छोटासा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर चालू करूया आपला आजचा व्हिडिओ। मित्रांनो, मी रिक्षा धंद्यात जवळजवळ एक 8-9 वर्ष झाले आहे। तर सुरुवातीला काय केलं होतं मी की रिक्षा एखाद्याची म्हणजे एक मित्र आहे त्याच्या ओळखीत एकाची रिक्षा भाड्याने घेतली होती। त्यावेळेस 8 वर्षापूर्वी 250 रुपये रोजाने। तर माझं एक स्टँड आहे, मी तिथं रिक्षा लावायचो आणि तिथून बिझनेस करायचो। तर 600-700 रुपये त्यावेळेस व्हायचे बिझनेस माझा। तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश की हे 7-8 वर्षापूर्वी पण 250 रुपयेच होतं भाडं दिवसाचं आणि आजही 250 रुपये ते 300 रुपयेच आहे। तर 250 रुपये मित्रांनो रिक्षा परवडते। आता तुमची जर मेहनत करण्याची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती जर नवीन रिक्षा घेण्याची नसेल आणि तुम्ही जर रिक्षा धंद्यात नवीन येत असाल आणि तुम्हाला जर बिझनेस जमतंय का नाही ते बघण्यासाठी जर तुम्ही रिक्षा भाड्याने बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला सांगतो, 250 रुपये त्या मालकाला 24 तासासाठीचे असतात आणि आपण ते देत असतो की 250 रुपये। आणि वरतून जर तुम्ही CNG जर 300 समजा 250चाच पकडा, 250 भाडं, 250 CNG 500 रुपये तर इथेच गेले मित्रांनो। आणि जर तुम्ही मेहनत करायची इच्छा असेल आणि तुम्ही दिवसाला 1,500 रुपये जर टार्गेट ठेवलं तर तुम्हाला भाड्याची रिक्षा परवडेल मित्रांनो। 1000 रुपये तुम्हाला कसाही प्रॉफिट झाला पाहिजे 250च्या CNG मध्ये। तर तुम्ही तसा बिझनेस केला पाहिजे तर भाड्याने रिक्षा घेतल्याचा काहीतरी फायदा होईल। आणि आजकाल कसं असतं की मित्रांनो, मालक लोकांचं जरा किरकिर असते की गाडी व्यवस्थित वापरत नाही, एवढं लांब जातो आणि मोठमोठ्या म्हणजे टायर एवढं घासले, समजा गाडीला कोणी टच केलं तर ते तुमच्याकडून भरपाई घेऊ शकतो मालक। तर अशा भरपूर काही असतात आणि किरकिरी जास्त असते मालक लोकांची। आणि त्याच्यामुळं तुम्ही जर व्यवस्थित ठेवली गाडी, आपली गाडी लक्ष्मी समजून जर कोणाची रिक्षा म्हणजे ती वापरली तर काहीतरी म्हणजे तुम्ही त्याच्यावरून कमवू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, शिफ्टने म्हणजे भाड्याने रिक्षा घेण्यासाठी तुम्हाला लायसन लागतंच, लायसन बॅच। आजकाल कोणी असं देत नाही की बाबा ह्याच्याकडे लायसन पण नाही बॅच पण नाही, आणि जर समजा भेटलीच तर तुमच्याकडून जास्त पैसे घेणार दिवसाला आणि ते तुमच्याकडून वसूल केलं जाणार जर इन केस गाडीला काही झालं तर। कसं असतं मित्रांनो, त्यासाठी तुम्ही लायसन बॅच काढलंच पाहिजे। आणि त्याच्यावर की बाबा आता समजा माझ्याकडे 2 रिक्षा आहेत, मला भाड्याने द्यायची, मी काय बघणार, ड्रायव्हरचा लायसन बॅच बघणार आणि जर ते असेल त्याच्याकडं तर तो व्हॅलिड ड्रायव्हर आहे असं मी समजणार। ठीक आहे, तर तुम्ही लायसन बॅच काढून घ्या आणि ओळखीत तुमचा जर मित्र असेल, समजा आजकाल एजंट लोक असतात म्हणजे ज्यांच्याकडे 7-8 रिक्षा असतात, ते एजंट लोक ते पण भाड्याने देतात रिक्षा 250 रोजाने 300 रोजाने। तर तुम्ही ओळखीत घेऊ शकता। असं तुम्ही गेला कोणाकडे आणि मला रिक्षा पाहिजे तर असं कोणीही देत नाही, ओळखीतच भाड्याने रिक्षा दिल्या जातात। कारण जर समजा उद्या तुम्ही गेले कुठं रिक्षा घेऊन आणि आलेच नाही तर मग कोणाला कसं काय तुम्ही भेटणार, कसं काय रिक्षा रिकवर होणार, त्यासाठी ओळखीतच भाड्याने रिक्षा दिली जाते। तर कसं सांगतो तुम्हाला, आजचा बिझनेसची कंडिशन जरा खूप मेहनत घ्यावी लागते। सकाळी 7 वाजता निघालं पाहिजे तुम्ही जर रिक्षा भाड्याने घेतली तर। पहिलं ही कंडिशन आहे, तुम्ही भाड्याने रिक्षा घेण्याच्या अगोदर हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला 10 ते 12 तास रिक्षा चालवावी लागणार आहे। त्याच्यात तेव्हा तुमचा 1,500 रुपये धंदा होईल। त्याच्यातून तुम्हाला 800-900 रुपये जे काय असेल, 250 भाडं, 250 CNG आणि 1000 तुमचा प्रॉफिट, म्हणजे तुम्हाला असं रेग्युलर करावंच लागणार आहे 10 ते 12 तास रिक्षा। आणि तुम्ही म्हणाल की माझी आज सुट्टी आहे, तर मालक लोक काय म्हणतात की तू सुट्टी घे नाहीतर चालव, मला रोजच्या रोज 250 रुपये पाहिजे, असं तुम्हाला
म्हटलं जातं आज मार्केटमध्ये ही परिस्थिती आहे. कारण तुम्हाला सांगतो ड्रायव्हर लोकांनी मालक लोकांचे खूप पैसे बुडवलेले आहेत, शिफ्ट देत नाहीत. त्याच्यामुळं मालक लोक पण आजकाल म्हणजे घाबरतात की भाड्याने देण्यासाठी. त्याच्यासाठी ओळखीतच दिली जाते, शिफ्टनी गाडी भाड्याने दिली जाते. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी की 10 ते 12 तास रिक्षा चालवावी लागणार आहे, ही कंडिशन आहे. तरच तुमची जर तयारी असेल तरच तुम्ही 10 म्हणजे रिक्षा भाड्याने बघा. आणि जर समजा तुम्हाला जमलं तर तुमचा चांगला धंदा होतोय, 5-6 महिने तुम्ही चालवा शिफ्टने आणि नंतर स्वतःची गाडी घेण्याची डेअरिंग करा. कारण तुम्हाला सांगतो 2.5 ते 3 लाख रुपये जातात आता कॅश घेतली तरच ही गोष्ट आहे. लायसन, बॅच, परमिट त्याचे खूप झंझट असते. गाडीची किंमत ते आजकाल एवढी वाढते, मटेरियल खराब येतंय गाडीला आणि 5-6 महिने 2-3 महिन्यातच नवीन गाडीचं काम चालू होतं मित्रांनो. आणि तुम्ही जर भाड्याने रिक्षा घेतली तर मेंटेनन्स कसं असतं की 250 ते 300-400 रुपयाचा जो किरकोळ मेंटेनन्स असतो ते तुम्हाला करावा लागतो. आणि जर मेजर प्रॉब्लेम निघाला रिक्षात तर मालक तुम्हाला करून देऊ शकतो. पहिलंच रिक्षा भाड्याने घेतानाच हे सगळं बोलून ठेवा आणि त्याला सांगून ठेवा की बाबा मेंटेनन्स कुणाकडे, मोठा मेंटेनन्स निघाला तर अर्धा करायला लागतो मेंटेनन्स. तर असं आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की रिक्षा परवडते मित्रांनो भाड्याची, पण तुमची तयारी पाहिजे 10 ते 12 तास रिक्षा चालवण्याची. त्याच्यात 1500-1600 रुपये तुम्ही रोजचा रोज अर्निंग केलं पाहिजे. तर तुम्ही भाड्याने रिक्षा घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माहिती भेटली असेल व्यवस्थित, आणि व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.